हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये उघड झालंय। आता पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये सुद्धा वैष्णवीबाबत धक्कादायक बाबींचा उल्लेख करण्यात आलाय आणि ज्यामुळे हे प्रकरण आत्महत्येऐवजी हत्येचं असल्याचा संशय बळावलेला आहे। बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट आलाय। वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या केली आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण तिचं काळनिळं पडलेलं शरीर आणि अंगावरील मारहाणीच्या खुणा। पोलिसांनी रिमांड कॉपीमध्येही वैष्णवीच्या हत्येचा संशय व्यक्त केलाय। वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या 18 ते 19 खुणा आढळून आल्यात। वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं दिसून येतंय। पती शशांकनं वैष्णवीला ज्या पाईपनं मारहाण केली तो जप्त केलाय। घटनास्थळावरून लोखंडी प्रहार आणि स्टूल जप्त केलेत। कसपटे कुटुंबियांनी दिलेलं 51 तोळे सोनं हगवणेंकडून बँकेत तारण आहे। राजेंद्र हगवणेंच्या कार्यालयातील इंटेरियरच्या कामाचे पैसे कसपटे कुटुंबियांना देण्यास भाग पाडलं होतं। ज्या अमानुषतेने, ज्या अमानवीय पद्धतीने, ज्या राक्षसीपणाने त्या मुलीचा जीव घेतला, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे हेच सांगतोय। हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। इथे सगळ्यांना समान न्याय आहे। कितीही मोठा नेता असू दे, कितीही मोठ्या नेत्याच्या बाजूला बसून मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, एका ताटात खाणारे असू दे, पण जर त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा केला आहे तर त्याच्यातून त्यांना क्षमा नाहीच, त्यांना शिक्षा होईलच। खरं त्यांचा आक्रोश हा बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला या घटनेमध्ये काय काय झालं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो। कारण वैष्णवीच्या अंगावरती 19 ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू। जी वैष्णवीच्या संदर्भातली पोलीस स्टेशनला जी FIR नोंदवल्या गेलेली आहे त्या FIR मध्ये देखील अभ्यास केला तर कलम हे सौम्य प्रकारचे लावले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये कठोर कलम लावण्यात यावे ही देखील आम्ही मागणी केलेली आहे। हगवणे कुटुंब हुंड्यासाठी किती हापापले आहेत याबाबतची आणखी एक माहिती उजेडात आली आहे। मोठी सून मयुरीकडे माहेरच्या लोकांकडेही रोख रक्कम फॉर्च्युनर कारसाठी तगादा लावला होता। मयुरीच्या भावानं राज्य महिला आयोगाला 6 महिन्यापूर्वी एक पत्र पाठवलं होतं। नोव्हेंबर 2024 मध्ये पाठवलेल्या या पत्रात हगवणे कुटुंबियांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता। राजेंद्र हगवणे, सासू लता, दीर शशांक आणि ननंद करिश्मा हे हुंड्यासाठी मयुरीचा छळ करत होते। फॉर्च्युनर कार, रोख रक्कम घेऊन ये असा तगादा हगवणे कुटुंबियांनी मयुरीकडे लावला होता। आमच्याकडे बंदुका आहेत, तुझ्या आईला आणि अपंग भावाला मारून टाकू अशी धमकी दिली होती। पती घरी नसताना मयुरीला मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडले। सासऱ्यानं मयुरीच्या छातीला हात लावला, दिरानं अवघड जागी लाथ मारली। मयुरीच्या कुटुंबियांच्या तक्रारीची महिला आयोगानं वेळीच दखल न घेतल्याचा आरोप होतोय। त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनीही रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय। आजही महिला आयोगाच्या 32,000 केसेस या प्रलंबित आहेत। म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय, कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम अध्यक्ष आहेत। माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 24/7 ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोय, तर आम्हाला फुल टाइम अध्यक्ष या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात। त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा आणि राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार
कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. वैष्णवी हगवणेनं सासरच्या छळाला कंटाळून 2 वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. नोव्हेंबर 2023 मध्ये तिने कीटकनाशक प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपचार घेत असताना वैष्णवीला बघण्यासाठी साधी तसदीही हगवणे कुटुंबियांनी घेतली नव्हती. खरं तर त्याच वेळी वैष्णवीच्या वडिलांनी हा धोका ओळखला असता तर सोन्यासारख्या लेकीचा जीव वाचला असता. ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.